आज आपण एका अशा जबरदस्त आध्यात्मिक परंपरेबद्दल बोलणार आहोत, जिने भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. पण नाथ संप्रदायाला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. म्हणजे त्या वेळच्या परिस्थितीला समजून घ्यावं लागेल, जिथे या संप्रदायाचा जन्म झाला. तर आपण बोलतोय 8व्या ते 12व्या शतकाबद्दल. हा काळ भारतीय उपखंडासाठी खूपच उलथापालथीचा होता. सगळीकडे सतत लढाया, संघर्ष आणि एक प्रकारचं आध्यात्मिक संकटच होतं. विचार करा, जवळजवळ 250 वर्ष 3 मोठी साम्राज्य एकमेकांशी सत्तेसाठी लढत होती. यामुळे झालं काय, तर सगळीकडे गोंधळ आणि अशांतता पसरली. ज्या जुन्या धार्मिक व्यवस्था होत्या त्या हळूहळू कोसळू लागल्या आणि लोकांमध्ये एक मोठी आध्यात्मिक पोकळी, एक रिकामी जागा तयार झाली. आता जेव्हा समाजात एवढा गोंधळ असतो, जुन्या श्रद्धा डळमळीत होतात, तेव्हा लोक उत्तरांच्या शोधात असतात, नाही का? आणि बरोबर याच उलथापालथीतून एक नवी, अगदी क्रांतिकारक अशी आध्यात्मिक चळवळ उभी राहिली. एक असा मार्ग जो लोकांना काहीतरी वेगळं दाखवत होता. तर इथेच उदय होतो नाथ संप्रदायाचा. चला बघूया, या संप्रदायाने समाजासमोर नक्की कोणती नवीन आणि इतकी मूलगामी दृष्टी ठेवली होती. नाथ संप्रदाय म्हणजे काय, तर ही एक शैव आध्यात्मिक परंपरा आहे, जिचा उगम थेट आदिनाथ म्हणजे भगवान शिवापासून झालाय असं मानलं जातं. आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं, तर योग साधनेतून, शिस्तीतून आणि देवाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मुक्ती मिळवणं. म्हणजे इथे जन्म किंवा मोठमोठ्या कर्मकांडांना महत्त्व नव्हतं, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याला, व्यक्तिगत परिवर्तनाला महत्त्व होतं. आणि ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. बघा, त्या काळात समाजात काय होतं, तर कठोर जातीय व्यवस्था, किचकट कर्मकांड, पुरोहितांचं वर्चस्व आणि धर्मग्रंथ फक्त संस्कृतात. पण नाथांनी काय केलं, त्यांनी जात-पात, वर्ग सगळं नाकारलं. क्लिष्ट कर्मकांडांऐवजी प्रत्यक्ष अनुभवावर जोर दिला. त्यांनी सांगितलं की कोणीही या मार्गावर येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपली शिकवण लोकांच्या भाषेत, स्थानिक भाषांमध्ये दिली. हे त्यावेळच्या सामाजिक व्यवस्थेला दिलेलं एक थेट आव्हानच होतं. ही परंपरा आदिगुरूंपासून सुरू झाली. पहिले म्हणजे आदिनाथ, म्हणजे स्वतः भगवान शिव, जे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. त्यानंतर आले मत्स्येंद्रनाथ, ते पहिले मानवी गुरु. असं म्हणतात की त्यांनी माशाच्या रूपात लपून ही गुप्त शिकवण मिळवली होती. आणि मग आले त्यांचे शिष्य गोरक्षनाथ. गोरक्षनाथांनी या संप्रदायाच्या तत्वज्ञानाला आणि हठयोगाच्या पद्धतींना एक सुसूत्रता दिली आणि संपूर्ण भारतात त्याचा प्रसार केला. त्यामुळे या परंपरेला आकार देण्यात त्यांची भूमिका खूप मोठी आहे. ठीक आहे, पण या चळवळीमागे असं कोणतं मूळ तत्वज्ञान होतं, ज्यामुळे ती इतकी प्रभावी ठरली? तर नाथांनी एक खूप खोलवरचं रहस्य सांगितलं. ते म्हणजे जे काही बाहेर आहे हे संपूर्ण ब्रह्मांड, ते आपल्या मानवी शरीरातच आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, हीच ती कल्पना. यालाच थोडं सोपं करून समजून घेऊया. बघा, ब्रह्मांडाला ब्रह्मांड म्हटलं तर शरीराला पिंड म्हटलं गेलं. ब्रह्मांडातील सर्वोच्च चेतना म्हणजे शिव, तर तीच चेतना आपल्या शरीरात परमशिवरूपात डोक्यात म्हणजे सहस्रार चक्रात असते. आणि ब्रह्मांडाची जी आदिम ऊर्जा आहे म्हणजे शक्ती, तीच आपल्या शरीरात कुंडलिनीच्या रूपात पाठीच्या कण्याच्या मुळाशी असते. म्हणजे आपलं शरीर हे ब्रह्मांडाची एक छोटी प्रतिकृती आहे, ज्यात तीच दिव्य चेतना आणि तीच ऊर्जा आहे. आणि मग नाथ योगींचं अंतिम ध्येय काय, तर शरीरातली ही आंतरिक ऊर्जा म्हणजे शक्ती किंवा कुंडलिनी हिला जागृत करायचं आणि तिला वर नेत आपल्याच आत असलेल्या त्या सर्वोच्च चेतनेशी म्हणजे शिवाशी एकरूप करायचं. आणि ह्याच एकरूपतेला मुक्ती किंवा मोक्ष असं म्हटलं गेलं आहे. पण प्रश्न हा आहे की हे आंतरिक ऐक्य साधायचं कसं? त्याचा मार्ग काय होता? त्यासाठीच नाथांनी हठयोगाचा एक पद्धतशीर अभ्यासक्रमच विकसित केला. याची सुरुवात होते शुद्धीकरणापासून, म्हणजे शरीर आणि शरीरातील ऊर्जा वाहिन्या, ज्यांना नाडी म्हणतात, त्यांना स्वच्छ करायचं. मग दुसरी पायरी आहे श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम. यातून प्राणशक्ती आणि मन स्थिर होतं. तिसरी पायरी आहे कुंडलिनी जागरण म्हणजे पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त ऊर्जा जागृत करणं. आणि मग शेवटची पायरी, ह्या जागृत ऊर्जेला चक्रांमधून वर नेत डोक्यातील चेतनेशी एकरूप करणं. गोरक्ष पद्धतीसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचं महत्त्व सांगितलं आहे. त्यात म्हटलंय, जोपर्यंत शरीरात वायू रोखून धरला जातो तोपर्यंत मन विकारांपासून मुक्त असतं, आणि जोपर्यंत दृष्टी भुवयांमध्ये स्थिर असते तोपर्यंत मृत्यूचं भय कसलं.
म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवलं की योगी निर्भय होतो आणि त्याचं मन शांत होतं. पण हा जो शक्तिशाली मार्ग होता तो फक्त काही मठ किंवा आश्रमांपुरता मर्यादित राहिला नाही. याचा प्रवाह बाहेर पडला आणि त्याने संपूर्ण भारताचं सांस्कृतिक चित्रच बदलून टाकलं. हे ज्ञान गुरु-शिष्य परंपरेतून पुढे वाहत राहिलं. बघा, आदिनाथ शिव, त्यांच्याकडून मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, त्यानंतर गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ आणि त्यांच्याकडून हे ज्ञान पोहोचलं थेट संत ज्ञानेश्वरांपर्यंत. म्हणजे ही अखंड परंपरा होती ज्यामुळे ही शिकवण भक्ती चळवळीतल्या इतक्या मोठ्या संतांपर्यंत पोचली. आणि नाथ परंपरेतून दीक्षा घेतलेल्या संत ज्ञानेश्वरांनी काय केलं? तर त्यांनी हे गहन अद्वैत तत्वज्ञान सामान्य लोकांसाठी सोपं केलं. त्यांनी एका ओवीत म्हटलंय, ज्याप्रमाणे पाण्यात मिसळलेलं मीठ पाण्यापासून वेगळं करता येत नाही, तशीच अवस्था आत्मा ब्रह्माशी एकरूप झाल्यावर होते. किती सोप्या शब्दात त्यांनी हे तत्वज्ञान सुंदर मराठी कवितेतून लोकांपर्यंत पोचवलं. एकंदरीत नाथांचा प्रभाव खूप मोठा होता. त्यांनी भक्ती चळवळीला एक नवी दिशा दिली, सामाजिक समानतेचा पुरस्कार केला, जातीव्यवस्थेला आव्हान दिलं. आज आपण जो आधुनिक योग पाहतो त्याचा पाया असलेल्या हठयोगाला त्यांनीच लोकप्रिय केलं. आणि विशेषतः महाराष्ट्रात त्यांनी प्रादेशिक भाषा आणि साहित्यात खूप मोठं योगदान दिलं. भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसावर त्यांची एक कधीही न पुसणारी छाप आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतो, आजच्या या धावपळीच्या बाहेरच्या जगात लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींनी भरलेल्या युगात आत डोकावण्याचा, स्वतःच्या आत ब्रह्मांड शोधण्याचा हा प्राचीन मार्ग किती महत्वाचा ठरतो? मला वाटतं नाथ परंपरेने दिलेला हा दृष्टिकोन आजही तितकाच शक्तिशाली आणि कालातीत आहे.